सेल्फी काढण्याच्या नादात 3 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मनमाडमध्ये घडली आहे। मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी केशव गायकवाड, अझीम हबीब पठाण, तेजस ललवाणी, शुभम कांबळे, स्वप्नील लोढा गेले होते। सेल्फी काढण्याच्या नादात अंदाज न आल्यानं यापैकी 2 जण पाण्यात पडले। त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या 3ऱ्या मुलाचाही पाण्यात बुडून मृत्यू झालाय, तर अन्य दोघांना वाचवण्यात यश आलं। नक्षली कारवाया आणि केंद्रीय दलांची तयारी याबाबत आढावा घेण्यासाठी सीआरपीएफच्या पश्चिम क्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक राजकुमार यांनी गडचिरोलीला भेट दिली। त्यांनी विविध भागात तैनात जवान आणि अधिकाऱ्यांच्या स्वतंत्र बैठका घेतल्या, तर कमांडंट दर्जाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली। नक्षल मोहिमा राबवताना स्थानिक पोलिसांशी योग्य समन्वय साधण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या। स्थानिकांचा विश्वास जिंकण्यासाठी आणि दुर्गम भागात मूलभूत विकासाची कामे व्हावीत यासाठी सिव्हिक ॲक्शन प्रोग्राम राबवण्यावर राजकुमार यांनी भर दिला। गावठी पिस्तुलाची विक्री करणाऱ्या एका कुख्यात गुंड्याला मालेगाव पोलिसांनी अटक केली। सालिक अहमद अब्दुल अजीज असे या गुंडाचं नाव आहे। त्याच्याकडून पोलिसांनी 3 गावठी बनावटीचे पिस्तूल आणि 27 जिवंत कारतूस असं 85,000चा मुद्देमाल जप्त केलाय। साईबाबा संस्थान चालवत असलेल्या ज्युनियर कॉलेजला शिर्डीसह पंचक्रोशीतून येणाऱ्या मुलींसाठी बसेसची व्यवस्था करावी या मागणीसाठी छात्र भारती संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात 1500हून अधिक विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या। आंदोलक विद्यार्थिनींनी कॉलेजवर ठिय्या करत कॉलेज प्रशासन आणि संस्थानला धारेवर धरलं। धुळे महानगरपालिकेच्या मोहाडी उपनगरातील वॉर्ड क्रमांक 34 ब च्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान झालंय। या पोटनिवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज होती। पालिकेच्या मोहाडी उपनगरातील वॉर्ड क्रमांक 34 ब च्या लताबाई कुंवर या नगरसेविका होत्या। त्यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला। हे पद रिक्त झाल्यामुळे पोटनिवडणूक झाली। पोटनिवडणुकीच्या एका जागेसाठी अपक्ष उमेदवार चंद्रकला शिंदे आणि शिवसेनेच्या अश्विनी पवार या दोघींमध्ये सरळ लढत झाली। उपविभागीय अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून लाच स्वीकारणाऱ्या लिपिकाला हिंगोली एसीबीने रंगेहात पकडले। लाचखोरी प्रकरणात अडकलेल्या तलाठ्याला निलंबनातून सेवेत पुनर्प्रस्थापित करण्यास विभागीय चौकशी सुप्त ठेवण्यासाठी ही लाचेची मागणी करण्यात आली होती। उपविभागीय अधिकारी राहुल खांदेवराड यांच्या सांगण्यावरून 50,000ची लाच स्वीकारताना अजिंक्य पंडित या लिपिकाला बस स्थानकातून रंगेहात पकडण्यात आलं। अजिंक्य पंडितला 3 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली, तर उपविभागीय अधिकारी राहुल खांडेवराड फरार आहे। परभणीचे तहसीलदार संतोष रुईकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली। 2015 मध्ये सरकारी गोदामातील स्वस्त धान्य गोदामपाल आणि मुकादमानं काळ्या बाजारात विकल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली। गोदामाची संग्रह पडताळणी केली नसल्याचा ठपका रुईकर यांच्यावर ठेवण्यात आला। तब्बल 5 कोटी रुपयांचा गहू आणि तांदळाच्या काळ्या बाजारात जाण्याचा आरोप रुईकर यांच्यावर ठेवण्यात आला आहे। शिर्डी साई संस्थाननं व्हीआयपी पास बंद करावा या मागणीसाठी छत्रपती युवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। साईबाबांच्या मंदिरात होणाऱ्या 4 आरत्यांना पैसे घेऊन व्हीआयपींना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश दिला जातो, त्यामुळे सर्वसामान्य भक्तांना आरतीसाठी प्रवेश मिळत नाही। याला विरोध करण्यासाठी मोर्चा काढत साई संस्थानला निवेदन देण्यात आलं। व्यवस्थापन समितीच्या मीटिंगमध्ये यावर चर्चा करण्यात येईल असं आश्वासन विश्वस्तांनी दिले। यवतमाळचा कुख्यात प्रवीण दिवटेचा गोळ्या झाडून निर्गुण खून करण्यात आला। यवतमाळसह विदर्भात गुन्हेगारी वर्तुळामध्ये दबदबा ठेवणाऱ्या कुख्यात प्रवीणच्या खुनामुळे पोलीस विभागासह गुन्हेगारी क्षेत्र हादरलंय। यवतमाळमध्ये कमालीचा तणाव आणि दहशतीचं वातावरण निर्माण झालंय। प्रवीण दिवटे काँग्रेसचा माजी नगरसेवक असून त्याची पत्नी काँग्रेसकडून विद्यमान नगरसेवक आहे। प्रवीणवर खुनाचे अनेक गुन्हे असून 4 दिवसांपूर्वीच तो कारागृहातून बाहेर आला होता। गुंठा राऊत अपहरण आणि खून प्रकरणात त्याची न्यायालयानं निर्दोष सुटका केली होती। सण आणि समारंभासाठी पोलिसांची पूर्व परवानगी घेण्याचा सरकारचा निर्णय बालिशपणाचा असल्याचा हल्लाबोल माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केलाय। नवनवीन कायदे करताना सरकार चुका करत असून त्यांचा पोलिसांवर वचक राहिला नसल्याची टीकाही त्यांनी केली। वेगळ्या विदर्भाच्या विरोधात नितेश राणे आमच्यासोबत आले तर स्वागतच असेल असं विधान शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केले। तसंच वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर नितेश यांच्याऐवजी नारायण राणेंनी भूमिका मांडावी असे राऊत यांनी म्हटलंय। शिवाय वेगळ्या विदर्भाबाबत नितेश यांना उशिराचं शहाणपण सुचलंय अशी टीकाही राऊत यांनी केली। यवतमाळच्या आत्महत्याग्रस्त शेतकरी पिता पुत्राच्या कुटुंबियांची पालकमंत्री संजय राठोड यांनी
जिल्हाधिकाऱ्यांनी भेट घेतली। शेलू शेंदुरसनी इथं कर्ज आणि पीक नुकसानीमुळे हातात झालेल्या काशीनाथ मुधोळकर आणि अनिल मुधोळकर यांनी झाडावर गळफास लावून जीवनयात्रा संपवली। कर्ज पुनर्गठनाचा लाभ मिळाला नाही, तसंच मुधोळकर कुटुंब आजारी असताना देखील सरकारच्या आरोग्य आणि योजना आणि रुग्णालयाची माहिती मिळाली नसल्याचं समोर आलंय। त्यामुळे आता कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का याकडे नजरा लागल्यात। 29व्या महाराष्ट्र राज्य बामसेफ अधिवेशनाला धुळे शहरात सुरुवात झाली। शहरातील हिरे भवनात राज्यस्तरीय बामसेफ अधिवेशनाला प्रारंभ झाला। समाजशास्त्राच्या अभ्यासिका डॉक्टर गेल ऑमवेट यांच्या हस्ते या राज्यस्तरीय अधिवेशनाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी अधिवेशनानिमित्त शहरातील विविध भागातून रॅली काढण्यात आली। मूल निवासी बहुजन समाजाच्या ज्वलंत समस्यांवर चिंतन व्हावं या उद्देशानं हे अधिवेशन भरवण्यात आलं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।